अगदी परफेक्ट आपण एकसारख्या रंगावर विकतच्या सारखा पेपर डोसा बनवलेला आहे आणि हा रव्याचा बनवलेला आहे. हो, बरोबर ऐकले तुम्ही. हा तांदळाचा नाही तर रव्याचा डोसा बनवलेला आहे आणि हाच डोसा तुम्हाला 2 प्रकारे कसा बनवायचा ते मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. एकतर आपण या रेसिपीमध्ये रव्याचा हा कुरकुरीत पेपर डोसा बनवत आहोत, परंतु तुम्हाला जर हा मऊसूत हवा असेल तो देखील कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे अशा झटपट 10 मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण कुरकुरीत पेपर डोसा आणि त्यासोबत चटणी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी 1 डबा भरून एवढे आपण बारीक रवा घेतलेला आहे, जो 0 नंबरचा रवा असतो तो घेतलेला आहे. आता तुमच्याकडे दही अवेलेबल असेल तर दही तुम्ही घेऊ शकता, दही नसेल तर ताक घ्यायचं. पाऊण डबा भरून एवढं ताक घेतलेलं आहे. ताक या ठिकाणी थोडंसं आंबट असावं, त्याचबरोबर दही जरी घेतलं तरी ते देखील थोडंसं आंबट असावं. दही घेताना थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते मिक्स करून घ्या, त्यानंतर यामध्ये वापरा. आता पाऊण डबा भरून एवढं ताक टाकलेलं आहे. ताक छान असं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण अंदाज घेणार आहोत की आणखीन किती लागणार आहे. पूर्णपणे 1 डबा रवा भरून असेल तर त्यासाठी 1 डबा एवढंच लागणार आहे, परंतु एकाच वेळेस सर्व न टाकता थोडं थोडं करून टाका. आता आपण अगदी पाव डबा भरून एवढं पाणी घेतलेलं आहे, कारण खूप जास्त आंबट डोसा होऊ नये यासाठी आपल्याला पाऊण डबा भरून एवढं ताक वापरायचं, तर पाव डबा भरून या ठिकाणी पाणी वापरायचं. तुमचं जर ताक खूपच आंबट असेल किंवा दही खूपच आंबट असेल तर अर्धा डबा भरून एवढंच घ्या. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत. ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी ओला नारळ, लसूण, हिरवी मिरची, अद्रक घेतलेला आहे. त्याचबरोबर वाटून घेताना मीठ आणि त्यानंतर दही देखील टाकलेलं आहे. छान अशी चटणी वाटून घेतली आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर वाटून घेतली. तेल छान गरम करून घेतलेलं आहे. यावर आपण एक फोडणी देणार आहोत. त्यासाठी तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, त्याचबरोबर 1 सुकी मिरची आणि त्याचबरोबर कोथिंबीर. तुम्हाला कढीपत्ता टाकायचा असेल तरी देखील टाकू शकता. छान चुरचुरीत फोडणी तयार झाली आहे. त्यामध्येच आपण ही चटणी टाकूया आणि छान अशी मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, ही चटणी वाटत असताना मी दह्याचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर तुम्ही फुटाणा डाळ देखील वापरू शकता. चटणी तयार आहे, ती झाकून बाजूला ठेवलेली आहे. या ठिकाणी रवा देखील छान असा आपला भिजलेला आहे. हे पहा, अगदी भिजल्यानंतर थोडासा फुललेला आहे, थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी झालेली आहे. 2 बॅचेसमध्ये छान असं आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता मिक्सरला वाटून घेत असताना तुम्ही अगदी 2 बॅचेसमध्ये प्रत्येक वेळेस मी 2-2 चमचे पाण्याचा वापर करणार आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे, त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण डोसा करत असताना बॅटरची कन्सिस्टन्सी देखील खूप महत्त्वाची आहे आणि अगदी दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त बारीक दळून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बॅचेसमध्ये देखील व्यवस्थित असं हे दळून घेणार आहोत. हे पहा, सर्व बॅटर आपलं दळून झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. पाऊण चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे, पोहे खाण्याचा चमचा. नंतर अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे. सोडा तुम्ही स्किप केला तरी चालेल. तुम्ही जर ताकामध्ये हे बॅटर अगदी 1 तासासाठी भिजत घातलं तर तुम्हाला सोडा देखील वापरण्याची गरज नाही, परंतु आपण फक्त चटणी करेपर्यंत 15 मिनिटासाठी हे भिजत घातले होते, त्यामुळे अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे. हेल्थचा विचार केला तर तुम्ही सोडा स्किप करायचा असेल तर तुम्ही हे बॅटर थोड्या वेळासाठी भिजत घाल. त्यानंतर तवा छान गरम करून घ्यायचा. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर या ठिकाणी रव्याचा डोसा करत असताना तव्याचं टेम्परेचर सगळ्यात महत्त्वाचं असतं. तवा जर खूप जास्त गरम झालेला असेल तर तुमचा डोसा हा अगदी लूज होणार आहे आणि तो जो डोसा तयार होणार आहे तो अगदी सॉफ्ट असा डोसा होणार आहे. घरामध्ये जर कोणाला दाताचा प्रॉब्लेम असेल, कडक खाणं टाळत असाल तर तुम्ही तशा पद्धतीचा डोसा तुम्ही बनवू शकता. अगदी मोठ्या गॅसवर तुम्ही तो सॉफ्ट डोसा तयार करू शकता. परंतु या ठिकाणी आपल्याला कुरकुरीत पेपर डोसा करायचा आहे, त्यामुळे
तव्याचा टेम्परेचर पूर्णपणे लो ठेवलेला आहे आणि त्यावर एकसारखं स्प्रेड करत आपण हा रव्याचा कुरकुरीत पेपर डोसा करून घेत आहोत. गॅस कुठेही मोठा करणार नाही, कारण हा डोसा भाजण्यासाठी आपल्याला वेळ थोडासा जास्त हवा आहे. वेळ जर जास्त लागला तरच तुमचा डोसा हा कुरकुरीत होणार. साधारणतः 4 ते 5 मिनटं काहीही करायचं नाही, मंद गॅसवर हा डोसा छान असा भाजून घ्यायचा. त्यामुळे या डोशाला क्रिस्प यायला तेवढा वेळ मिळतो. डोसा लवकर भाजत नाही आणि क्रिस्प मात्र छान असा येतो. त्यामुळे तुम्हाला जो कुरकुरीत रव्याचा पेपर डोसा करण्यासाठी या टिप्स मात्र फॉलो करायच्या आहेत, तरच तुमचा डोसा छान कुरकुरीत होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण तो रोल करणार आहोत. हे पहा, छान वरील बाजूने या डोशाला लालसर रंग दिसत आहे. इतपत आपण छान असा भाजून घेतल्यानंतर आपण छान असा तो रोल करणार आहोत आणि थंड झाल्यानंतर याला आणखीनच छान कुरकुरीतपणा येणार. अशाच पद्धतीने मी दुसरा देखील कुरकुरीत पेपर डोसा तुम्हाला तयार करून दाखवत आहे. आता सॉफ्ट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच बॅटरपासून करू शकता, परंतु तयार झालेला एक सॉफ्ट डोसा कसा असणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या घरात जर कोणाला दाताचा प्रॉब्लेम असेल, कडक खाणं टाळत असाल, तर तुम्हाला तो डोसा बेस्ट असणार आहे. एकाच बॅटरपासून घरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. लहान मुलांसाठी अशा पद्धतीचा कुरकुरीत पेपर डोसा बनवू शकता गरम गरम नाश्त्याला देण्यासाठी. तसेच अशा पद्धतीचा सॉफ्ट डोसा देखील तुम्ही तयार करू शकता. अगदी अशाच पद्धतीने आपण दुसरा हा कुरकुरीत पेपर डोसा देखील तयार करून घेतलेला आहे. छान असा फोल्ड करणार आहोत. त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी देखील तयार आहे. गरमागरम सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन. माझा सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट तयार झाला आहे. त्यासोबत आपण थोडेसे काजू बदाम सर्व केलेले आहे. ही चटणी देखील सर्व केली आहे. परफेक्ट नाश्ता आपला तयार झालेला आहे. खूप जास्त वेळ लागलेला नाही. मला फक्त एवढा नाश्ता बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीच्या नाश्त्याच्या कोणकोणत्या रेसिपी झटपट बनवता, या रेसिपींची नावे मला कमेंट करून सांगा, जेणेकरून त्या रेसिपी देखील लवकरात लवकर आपण यूट्यूबवर शेअर करू. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा. आणि कविताज किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, लोणचे मसाला, गरम मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे पहा, आपला कुरकुरीत पेपर डोसा झाला. मोठ्या आचेवर छान असा हा सॉफ्ट, अगदी रुमाली रोटीसारखा हा सॉफ्ट मी हा डोसा तयार केलेला आहे. हा डोसा देखील तुम्हाला याच बॅटरपासून कसा तयार करायचा हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहे. सर्व रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.